नमस्कार मंडळी, आज आपण अशा पाल्यापासून 2 चटण्या करणार आहोत ज्याचा उपयोग आयुर्वेदात 300 रोगांवर केला जातो. तो म्हणजे शेवगा. शेवग्याच्या शेंगा, पाला, फुलांचा एवढेच नाही तर बिया, साल, मूळ याचाही उपयोग आयुर्वेदात औषधासाठी केला जातो. शेवगा BP, शुगर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. तसेच शेवग्याने प्रतिकारशक्ती वाढते. कढीपत्त्याप्रमाणे शेवग्याचा पाला निवडण्यास सोपा आहे. शेवगा पाचनक्रिया सुधारते, पोटातील जंतू दूर करते, तसेच पोट साफ करण्यास फायदेशीर आहे. अशा प्रकारे सर्व पाला निवडून घ्यायचा. शेवगाचं प्रत्येक पान वेगळं करून घ्यायचं. निवडलेल्या शेवगाचा पाला 2-3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून चाळणीत निथळून घ्यायचा. प्रथम आपण सुकी चटणी करणार आहोत. या चटणीसाठी 2 वाट्या शेवग्याचा पाला आपल्याला हवा आहे. तसेच 1 वाटी कढीपत्ता हवा आहे. शेवग्याचा पाला व कढीपत्ता स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. कढईत 1 चमचा तेल गरम करून त्यात शेवग्याचा पाला आणि कढीपत्ता छान परतून घ्यायचा आहे, कुरकुरीत करून घ्यायचा. आता कढईत उडदाची डाळ, भाजकी पंढरपुरी डाळ, 5-6 लाल मिरच्या, 1 चमचा धने छान भाजून घ्यायचे. आता 3 चमचे तीळ भाजून घ्यायचे. आता मिक्सर जारमध्ये भाजलेली डाळे, मिरच्या, कढीपत्ता आणि शेवग्याचा पाला घालून घ्यायचा. चिंचेचा 1 बुटुक घालायचा. 1 चमचा गूळ पावडर घालायची आणि 1-2 चमचे भाजलेले तीळ घालायचे. थोडे तीळ शिल्लक ठेवायचे. चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व मिश्रण मिक्सरवर बारीक करून घ्यायचं. ही सुकी चटणी 1.5 ते 2 महिने छान टिकते. आता या चटणीत शिल्लक ठेवलेले तीळ घालून चटणी छान मिक्स करून घ्यायची. ही शेवग्याच्या पाल्याची सुकी चटणी तयार झाली. या सुक्या चटणीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. ही सुकी चटणी तयार झाली. आता आपण ओली चटणी कशी करायची ते पाहू. यासाठी 2 वाट्या शेवग्याचा पाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा. मूठभर कढीपत्ता, 5-6 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्याचे तुकडे करून घ्यायचे. आता एका कढईत 1 चमचा तेल गरम करून त्यात 2 चमचे उडद डाळ चांगली परतून घ्यायची. आता त्यात 2 चमचे पंढरपुरी डाळे घालून छान परतून घ्यायचं. डाळे परतल्यावर त्यात हिरव्या मिरचीचे आणि लसणाचे तुकडे घालून परतून घ्यायचे. आता यात पाव वाटी खोबऱ्याचे तुकडे घालून परतून घ्यायचं. खोबरं परतल्यावर त्यात शेवग्याचा पाला घालून छान परतून घ्यायचा. 1 टेबलस्पून भाजलेले तीळ घालायचे. चिंचेचा 1 बुटुक घालायचा. आता हे छान परतून घ्यायचं. आता हे सर्व मिश्रण मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं. आता यात चवीनुसार मीठ घालायचं. 1 चमचा गूळ पावडर घालायची. 1 चमचा भाजलेली धने जिरे पावडर घालायची. आता हे सर्व मिश्रण मिक्सरवर बारीक करून घ्यायचं. आता ह्या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घालून छान मिक्स करून परत एकदा मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. आता ही तयार झाली शेवग्याच्या पाल्याची ओली चटणी. ही चटणी पोळी, भाजी, इडली, डोशाबरोबर छान लागते. तसेच ही चटणी 2 ते 3 दिवस छान टिकते. तसेच शेवग्याची सुकी चटणी इडली, डोसा, उत्तप्पा यावर भरभरून खायला छान लागते. शेवग्याच्या ओल्या चटणीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. शेवग्याच्या पाल्याची ओली आणि सुकी चटणी तयार आहे.
तुम्हाला माझ्या या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या? आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.